पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रातील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेट पहिला चेंडू इथे मात्र चुकीचा आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. दंडित केले गेले. पंचांकडून धावसंख्या स्कोर कार्डवर 1 आतापर्यंत पाहायला मिळते. संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. जर पाहिलं गेलं तर प्रिन्स तेलीवाडी संघ दमकम दाखवलं या संघानं मागच्या सामन्यामध्ये. जरूर चांगली कामगिरी इथे करताना तोही पाहायला मिळेल. जॉली बॉयज संघाविरुद्ध प्रिन्स तेलीवाडी आपल्याला पाहायला मिळेल. नदीमजी पांढरे यांचा संघ जॉली बॉयज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात चिंतामणीजी पावसकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रिन्स तेलीवाडी पावस संघ हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. पावस प्रीमियर लीग 2024 पर्व या स्पर्धेचं 10वं पर्व दमदार राहिले. आतापर्यंत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉट पॉइंट लेकला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानले जाते. धावसंख्या पहिले इथे जाऊन पोहोचेल 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. संघासाठी जरूर चांगली कामगिरी इथे मात्र करावी लागेल. चांगला खेळ इथे मात्र करावा लागेल. दोन्ही संघ इथे मात्र एक सामना जिंकलेत आणि पुढील सामना जिंकण्याची तयारी करतात. हा चेंडू चांगला आहे. गोलंदाजी चांगली होत असताना ओंकार याच्याकडून होती आहे. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 3 वर आतापर्यंत पाहायला मिळते. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली या सामन्याला, परंतु तदनंतर कमबॅक पाहायला मिळाला. फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून अगदी 38 सर्कलच्या बाहेर खेळला गेला. धावा मिळतील इथे 4. PPL चौकार. दुर्गेश भाटकर धावपत स्वरूपात बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये नागेश दळवे मॅन फ्रॉम गावकडी. दुर्गेश भाटकर गावकडीचा सितारा बाहेर परतलाय. त्याचीच जागण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नागेश दळवेला आपण पाहतोय. विकी लाड म्हणजेच विक्रांत लाड आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम गणेश गुळे गावचा हा पुत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे त्याला करायची आहे. पॉवर प्लेचं दुसऱ्या षटक हाताळण्याची जबाबदारी दिली आहे. अहमद नाकवा पाहिले गेले तर षटक हाताळत नाहीये. पॉवर प्ले मधील संधी दिली जाते. नवीन खेळाडूंना इथे मात्र आजमावण्याचा प्रयत्न, नवीन गोलंदाजांना पॉवर प्ले मध्ये आजमावण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पासलाय. अभि साळुंके चेंडू खाली येताना पाहायला मिळेल. गोल्डन डकचा शिकार इथे मात्र ठरत असताना नागेश दळवी बॅक टू द पॅव्हिलियन.
केली जाईल याकडे लक्ष असेल. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या चेंडूवर अगदी विकेट प्राप्त झाली. मैदानाच्या आतमध्ये नागेश दळवी जसा दाखल झाला तसा माघारी परतला. पावस प्रीमियर लीग 2024 पर्व 10 या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. 2015 साली या स्पर्धेला सुरुवात झाली. तदनंतर इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल केला गेला. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट काय पाडेल याकडे लक्ष असेल. चांगली कामगिरी इथे करावी लागेल. संघ अडचणीत सापडलाय. धावसंख्या जर पाहिली तर केवळ आणि केवळ 7 धावा महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर कमबॅक हा इम्पॅक्ट प्लेयर हसन करेल का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात चेंडू मागे. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. एक धाव संघासाठी बनवण्याचा प्रयत्न, खर्च करण्याचा प्रयत्न इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. परंतु मोठे फटके खेळण्याची संधी दिली जाणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मकसूद आपल्याला पाहायला मिळेल. विकी लाड आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट कॉमेंट बॉक्स एंड कडून अगोदर टप्प्याचा चेंडू स्वतःला जागा बनवायची होती, मागे ढकललाय परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो इथे निर्धाव. धावसंख्या आता मात्र 8 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाते. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? अहमद नाकवा चांगले प्रयत्न करताना दिसलाय. झेल जरूर झाला नाहीये परंतु संघासाठी कमीत कमी 2 धावा इथे वाचवल्या गेल्यात. धावसंख्या आता मात्र पुढे जाते. धावसंख्या 10 वर दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी इथे मात्र विकी लाड करताना पाहायला मिळते. मागील 4 चेंडूचा विचार केला 1 विकेट 3 धावा त्यानं खर्च केल्यात. पावस प्रीमियर लीग आपण पाहतोय. सचिनजी भाटकर, नंदूजी भाटकर, अमोलजी भाटकर, त्याचप्रमाणे विजयजी चव्हाण, बायजी शिंदे, अजयजी तेंडुलकर आणि तदनंतर रुपेशजी कीर यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. 10वं पर्व या स्पर्धेचं आपण पाहते. जरूर चांगली कामगिरी या आयोजकांच्या माध्यमातून आणि चांगला हा प्लॅटफॉर्म नवोदित खेळाडूंना इथे दिला जातोय. या वर्षी या हंगामामध्ये या पर्वामध्ये आपल्याला अनेक नवे चेहरे या PPL मध्ये पाहायला मिळत. पायावर चेंडू आदळला गेलाय परंतु पंचाकडे अपील जेवढ्या ताकदीने केलंय तेवढाच ताकदीने इथे मात्र पंच नकारात्मक मान डोलवताना आपल्याला पाहायला मिळत. एक धाव इथे बी इथे एका धावच्या मध्ये धावसंख्या 11. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या 11 पाहायला मिळेल. इथे थोडेसे गेम प्लॅन अहमद नाकवाचे वेगळे दिसतात कारण विकेट गमावल्यात, धावसंख्या कमी आहे. तदनंतर नवीन गोलंदाज इथे मात्र आजमावण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटच्या षटकांमध्ये स्वतः अहमद नाकवा गोलंदाजी करताना दिसेल का हे पाहायचे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. आत्मविश्वास स्वतःचा वाढलाय परंतु इतर गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्यांना या पहिल्या षटकांमध्ये कामगिरी करण्याची संधी तो देताना आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या खेळाडूची मोठी ओळख हेच सर्व काही सांगून जाते. मैदानाच्या आतमध्ये मकसूद आणि हसनची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट पावस प्रीमियर लीग एंड कडून गोलंदाज सज्ज होते. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न सफल झालेत. पंचांचा सिग्नल इथे मात्र निर्धावचा येतोय. सफल झाला होता. तदनंतर पंचांकडे पाहिलं, दाद मागितली परंतु पंचांनी नकारार्थी मान डोलवली आहे. चेंडू जातोय डॉट बॉल. धावसंख्या स्थिर होतीये 11 धावा.
आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. संघासाठी चांगली कामगिरी ते मात्र करत असताना मंदारलाही पाहिलंय. मंदार तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन इथे मात्र सरस ठरला पहिल्या चेंडूवर. ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक प्रसाद जोशीला मिस करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय सीमा पार. PPL चौकार. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. अगदी शॉर्ट पाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याला थोडंसं मिस केलं. या चेंडूने चकवा दिला आणि तदनंतर चेंडू अगदी दंदन करत सीमारेषा पार केली आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा इथे सज्ज होईल. चांगला खेळ इथे मात्र जरूर करावा लागेल. चांगला खेळ करत असताना संघासाठी कमीत कमी धावा खर्च करायच्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलंय. पंच नकारार्थी मान डोलावतायत. चेंडू जाईल इथे निर्धाव. धावसंख्या इथे मात्र स्थिरावती आहे. जरूर पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपासून आपण पाहतोय या प्रत्येक षटकातील तिसरा चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळला गेला. तेच पाहायला मिळालं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजाने केला. थोडासा अतिरिक्त चेंडू बाहेर फेकला गोलंदाज मंदार यानं आणि तो ऍडव्हान्टेज घेत इथे मात्र हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले होते त्यामुळे हा चेंडू निर्धाव घोषित करता आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अहमद नाकवा चेंडूवर येतोय. सेफ हँड मध्ये हा चेंडू गॅदर होईल. जेल होतोय. विकेट मिळते. मकसूदही बाद होत आहेत. विकेट क्रमांक 3. तीनही पहिले फलंदाज इथे मात्र बाद झालेले पाहायला मिळालेत. खेळाडू संघ कर्णधार आपल्याला पाहायला मिळते. राज तोडणकर हा दाखल होईल. चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. कामगिरी कशी केली जाईल याकडे लक्ष असेल. जोडीला हसन इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो कामगिरी कशी करेल याकडे सर्वांचं लक्ष जरूर आहे. परंतु राज तोडणकर जबाबदारीनं खेळ तो करताना पाहायला मिळेल का हे पाहायचे. धावसंख्या 15 वर 3 विकेट. हसन आणि राजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जॉली बॉयज संघाकडून ओव्हर द विकेट गोलंदाज फ्रेंड्स तेलेवाडी संघाचा. फटका कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक बीड झालेत. साहिल तिथे होते. 2 धावा तिथे पूर्ण केल्या जातील. संघासाठी एक धाव आपल्या मोलाची आहे. येथे एक धाव खर्च करताना विचार करावाही लागेल. कारण पाहिलं तर चांगली फलंदाजी इथे मात्र करताना प्रयत्न करतील. परंतु तदनंतर गोलंदाजीसाठी जॉली बॉयज संघ करताना पाहायला मिळतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगलाय. क्रिकेटचा खेळ इथे मात्र जरूर चांगला रंगताना हलक्यात पुन्हा एकदा तीच दिशा निवडली आहे. तेच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 18 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ म्हणजेच 18 चेंडूचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 18. 3 विकेट. दाखल होणारा गोलंदाज अहमद नाखवा म्हणजेच पावस एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी मागच्या सामन्यामध्ये या खेळाडूने केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर हा किताब त्याच्या नावावर राहतो.
परंतु या पर्वामध्ये या PPL मध्ये कशी कामगिरी केली जाईल याकडे लक्ष असेल. दोन्ही संघांसाठी करूया मरोची लढत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा जरूर होता. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या डावेचा प्रयत्न डेंजर एन इथे मात्र निर्माण होत असताना तिथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहिलेत राज तोडणकर. चांगलं कॉलिंग. धावसंख्या 20 वर आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक थोडासा उशिरा येतोय हे पाहिलं. तदनंतर चित्त्याच्या चपळाईनं इथे मात्र धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आता मात्र 20 वर जाऊन पोहोचत असताना कॉमेंट्री बॉक्स एंड कडून अहमद नाकवा पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने फुलटॉस होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. गती जास्त आहे. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. जरूर हा चेंडू निर्धाव जाईल. धावसंख्या आता मात्र 20 वर स्थिरावती आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू 2 धावांसाठी मोजलेही गेलेत. परंतु येणारे 4 चेंडू अहमद नाकवा याचे याहून जास्त गतीचे असतील की गतीचं मिश्रण केले जाईल याकडे लक्ष असेल. व्हेरिएशन केले जाईल का हे पाहायचे. राज तोडणकर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतः इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु अहमद नाकवा यांचा कॉल नव्हता. दोन्ही क्षेत्ररक्षकांदरम्यान कॉलिंग नव्हतं. अहमद नाकवा याचा खरा झेल नव्हता. क्षेत्ररक्षक पोहोचला होता 1 षटकावरचा परंतु त्यानं झेल घेतल्यावर दोघांची धडक झाली आणि हा झेल सुटला. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल 22 धावा. जरूर चांगली कामगिरी इथे मात्र करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. तेवढ्या ताकदीनं गोलंदाजी इथे मात्र फ्रेंड्स तेलेवाडी संघ जॉलीबॉयज संघाविरुद्ध करताना पाहायला मिळते. ओव्हर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला विक्रांत लाड पाहायला मिळतील. लॉंगॉनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतो. 1 धाव तिथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 23 आतापर्यंत पाहायला मिळते. या संघासाठी चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून अहमद नाकवा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट दाखवत नाहीये. बॅट बॉलचा इथे मात्र संपर्क काही होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा 23 वरच जिथे आहे तिथे थांबली आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जरूर चांगली कामगिरी इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हा इथे बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. जरूर षटक चांगलं राहिले. केवळ आणि केवळ या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या. अहमद नाकवा याच्याकडून 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 23. थँक्यू डेईजे. विकी लाड आपल्याला पाहायला मिळते. जरूर चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक गोलंदाजानं केली आहे. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या खर्च करत असताना प्रत्येक गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा, पुन्हा एकदा 7 धावा तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जरूर सोपावलं जाते. विकी लाडच्या हाती ओव्हर द विकेट आपल्याला तो पाहायला मिळेल. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. ज्या उंचीची अपेक्षा होती ती उंची या चेंडूला प्राप्त नव्हती. यष्टांच्या मागे अभि साळुंकेला आपण पाहतोय. अभि साळुंके इथे मात्र यष्टरक्षक म्हणून तो काम पाहत असताना प्रत्येक सामन्यामध्ये त्यानं चांगली कामगिरी केली यष्टरक्षकाच्या भूमिकेत. आता मात्र जबाबदारीनं खेळ इथे मात्र फ्रेंड्स तेलेवाडी करतोय. हाही चेंडू चांगला आहे. चेंडू निर्धाव जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळतात जॉलीबॉयज संघ इथे मात्र अडचणीत सापडला. अडचणीवर मात करा आणि त्यानंतर
आपल्या लक्ष्याच्या दिशेने चाला. अडचणींवर मात करावी लागेल राज तोडणकरला. इथे मात्र जेलबादची संधी होती, हाताचा स्पर्शही झाला होता. डेंजर एंड. इथे मात्र हसन बाद असेल. स्वतःची विकेट इथे मात्र संघासाठी दान केली आहे. हसन याला माहिती आहे आपल्या बॅट मधून फटके येत नाहीयेत, त्यापेक्षा आपली विकेट गमावलेली बरी. कारण राज तोडणकरकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. ती क्षमता इथे मात्र कधी दाखवली जाईल, कारण अखेरच्या मोजक्या चेंडूंचा खेळ इथे मात्र आता बाकी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखलही होत आहेत. सुनील मुळे मॅन फ्रॉम गावकडी. गावकडी गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारीनं खेळ त्याला करावा लागेल, परंतु साथ द्यायची आहे. तुला मुलाची कामगिरी या दोन फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ते मात्र राज तोडणकर, सुनील मुळे, परंतु गोलंदाजीवर त्याच ताकदीनं गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विक्रांत लाड आतापर्यंत पाहिलं गेलं तर तब्बल 27 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. संघासाठी जरूर चांगली कामगिरी. आकुटापाचा चेंडू, मोठा फटका लगावला गेला. इथे मात्र प्रसाद चुकताना पाहायला मिळेल. धावा मिळतील इथे एकूण 4. या 4 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 27 धावा. आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका इथे मात्र केसला गेला. आसमान दाखवलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेलही पूर्ण होईल. आता मात्र खेळ कल्लास झालाय. तो मात्र राज तोडणकर. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज शाकिब दाखल झालेत. साकिब दाखल झालाय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला मागे ढकललं होतं. हा चेंडू चांगला राहिला. चेंडू जातो इथे मात्र निर्धाव. धावसंख्या 27 वर स्थिरावली. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही पाहिले गेलं तर एका षटकाचा खेळ बाकी असेल. हे अंतिम षटक कोणाच्या हाती सोपवलं जाईल की स्वतः अहमद नाकवा हे अंतिम षटक आता येईल याकडे लक्ष असेल. अंतिम षटकाची जबाबदारी स्वतः अहमद नाकवा घेताना पाहायला मिळते. अहमद नाकवा यानं जरूर चांगले बदल या सामन्यामध्ये केलेत गोलंदाजीचे. पहिलं षटक ओंकार याचं 7 धावांचं, तदनंतर विक्रांत याचं षटक 3 धावांचं, तिसरं षटक मंदार याच्या हाती सोपवलं, त्याचं षटक 7 धावांचं राहिलं. अहमद नाकवा स्वतः चौथं षटक घेऊन आला, ते 5 धावांचं. विक्रांतला पुन्हा एकदा आमंत्रित केलं आणि ते षटक 4 धावांचा आणि 2 विकेटही तिथे प्राप्त झालेत. अंतिम षटक पुन्हा एकदा अहमद नाकवा याच्या हाती आपल्याला पाहायला मिळेल. टीस तर्रार पण झालाय हा चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंगनचा तिथे पोहोचेल. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र बाद होणारा फलंदाज शाकिब.
ओव्हर द विकेटने हा चेंडू इथे मात्र जरूर पंचांकडून वाईड बॉल घोषित केला गेलाय, दंडित केले जाते. धावसंख्या पुढे जाईल 28 धावा, आता 29 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगला खेळ इथे मात्र अहमद नाकवा येणाऱ्या 5 चेंडूंवर जरूर दाखवेल, परंतु सुनील मुळे याच्यावर जबाबदारी तेवढीच असेल. धावबाद करण्याची संधी इथे मात्र जरूर होती, परंतु एक धाव पूर्ण करू दिली. अवंतर दाबा इथे मात्र खर्च करायचा नाही. जर यष्टांवर हा चेंडू फेकला गेला असता, चुकून जरी यष्टांचा वेध न घेता चेंडू सरळ सरळ लॉंगॉनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला असता, त्यामुळे ही फेकी करण्याची हिम्मत नव्हती. मोठा फटका जरूर केसला गेलाय, आसमानी टोला, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, षटकार. इथे मात्र होत असताना अफजल यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्या 36. आतापर्यंत आपण पाहतोय पुन्हा एकदा पुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहेत, यष्टिरक्षक इथे मात्र प्रयत्न करताना दिसलेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु रोखले गेले न स्ट्रायकिंग एंड कडून. स्वतःवर संयम दाखवलाय. धावसंख्या 36 आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी असेल. अगोडप्प्याचा चेंडू इथे मात्र जरूर, आणि इथे मात्र विकेट पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल अफजल यांना. तुळजा स्पोर्ट्स विरुद्ध नवलाई स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे.
पहिल्या चेंडूवरती धबाका केला, फॅल्डिंगला क्षेत्ररक्षक 38 सेकंडच्या आतमधून धावा मोजल्या गेल्या, तिथून एक धावा खर्च करताना पाहायला भेटेल. पहिली धाव 30 रन कंप्लीट केल्यानंतर धावांचा श्री गणेशा या चेंडूवरती घडताना पाहायला भेटला आणि त्यानंतर धावा ओपनिंग केली गेली. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या जोरावरती आता काम करावं लागेल. लवकरात लवकर जर सामना संपवला तर करंट रन रेट मध्ये जरूर फायदा पडू शकेल. प्रसाद जोशी मॅन ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवरून गप्पर कासू. मोठा फटका, सरळ खेळ आहे, प्लॅस्टिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे दाखल, तोही कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. बॅक टू द पवेलियन परतावर तर मैदानाकडे पावलं आलीत. अहमद नाखवा मागच्या मॅचवरचा मॅन ऑफ द मॅच जो अहमद ठरला होता, तो अहमद आता क्रीडांगणामध्ये दाखल झालाय. वैशिष्ट्य आहे षटकाराशिवाय खेळत नाही, बोलभाषा करत नाहीये, तितक्या ताकदीवरती खेळल्या जाण्यासाठी ओळखला जाणारा अहमद क्रीडांगणात वाटचाल केल्यानंतर आता सज्ज झाला असेल. पिंकीस वरून अहमद नाखवा गप्पर कासू त्याच्या विरोधात असेल. दोघांना एकमेकांची वीक पॉइंट माहिती आहेत. कोण आक्रमण चढेल, हल्ला केलाय, डल्ला मारलाय, 6 धावांचा जरूर चेंडू भेदक पाऱ्यामध्ये 6 धावा. आक्रमक स्ट्रोक पाहायला भेटला, हल्ला डल्ला मारला गेला, तब्बल 6 धावांचा. त्याच्या जोरावरती टीमची टोटल स्कोर वरती 7. श्रेय क्रमांक 1 गप्पार कासू कॉम्प्युटर एंड कडून पाहायला भेटेल. आता मात्र समीकरण बदललंय, 33 चेंडूवरती 32 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 5.82 च्या गतीने धावा खर्च केल्या गेल्या तर सामन्याच्या दिशेने जातील. पण अहमद नाखवा तिकडे बघणार नाहीये. मोठे फटके कसे खेळले जातील, कसा सामना लवकरात लवकर संपवला जाईल, याच्यावरती अहमद नाखवावरती आता भर पाहायला भेटेल. तर गोलंदाज पुन्हा एकदा कॉम्प्युटर एंड कडून गप्पार कासू जर्सी क्रमांक 14 क्रीडांगणाच्या आतून गप्पार पाहायचा. या चेंडूवरती रोखून ठेवेल का, समोर आहे ताकद, जनक त्याच्याकडे आहे, क्षमता त्याच्याकडे आहे तो अहमद नाखवा. प्रॉफिंकीस या चेंडूवरती अलाउंड कार्पेटने काव कॉर्नरला केलेला फटका पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि त्यानंतर चेंडूला अडवल्यानंतर 2 धावा सोप्या आणि सहज गतीने पूर्ण केल्या गेल्या. फेकी थोडीशी अतिघाईमध्ये केली होती, बॅकअप असल्यामुळे धावा दिल्या जात नाही. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 1 सध्या मार्गस्थ आहे. धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या तिथून 9 धावा. अहमद चांगला खेळतो, ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार. 2 चेंडूवरती 8 या धावसंख्येवरती अहमद. पुढे एकदा या चेंडूवरती सेम टप्पा होता, सेम रिझल्ट पाहायला भेटत नाही. सिंगल इथून अर्जित केली जाईल. सिंगलच्या मदतीने दुहेरी अंकांमध्ये प्रवेश केला जातोय. धावसंख्या टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती. गप्पार कासू चांगला लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब का माझ्या नावावरती राहिला होता, याचं प्रत्युत्तर गप्पारने या चेंडूवरती देण्याला पाहायला भेटलंय. परंतु वरती आता खेळण्यासाठी ओमकार असेल. 1 चेंडू फेस केला, 1 या धावसंख्येवरती ओमकार आहे. त्यानंतर चेंडूवरती क्षेत्ररक्षक बरोबर तिथे उभा केला गेला होता. सरळ त्याच्या हातामध्ये खेळलेला फटका, धावा मोजला जात नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता घडताना पाहायला भेटेल. पंच क्रमांक 1 सखे, धावसंख्या 1 गडी बाद 10. नाणेफेक करून घ्यायचंय. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान हर्षल भाटकर आणि विराज पाटील हे दोन्ही संघाचे संघनायक. दरम्यान नवलाई स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकली आहे.
मुख्य मंचावरती आपण नेक्स्ट मॅचचा नाणेकौल पाहायला भेटला. नवलाई स्पोर्ट या संघाने नाणेकौल जिंकलाय आणि नाणेकौल जिंकल्यानंतर जरूर कुठेतरी हर्षलच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य पाहायला भेटलं. चला सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. पंच पॅनल आपल्याला देखील विनंती असेल की आपण थोडंसं फास्ट खेळण्यासाठी खेळाडूंना भाग पडायचे. चला सुनील बुडे दाखल झालेला अन गोलंदाज असेल मैफम गावकडी सुनील. पिंकेसवरती असेल पावसचा सितारा. अलाउंड कार्पेटने खेळलेला चेंडू पाहायचा. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला कॅरी करत असताना फक्त एकच धाव खर्च केली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल 11. गडी क्रमांक गारद झालाय 1. षटक क्रमांक सध्या मार्गस्थाना पाहायला भेटेल 1.1. म्हणजे काय आकड्यांचा खेळ इथे स्कोर कार्डवरती पाहायला भेटलाय. गोलंदाजाने एक चेंडू फेस केलाय. एक विकेट एक धाव खर्च केलेली पाहायला भेटली. एक विकेट जर असती तिथे देखील आकड्यांचा खेळ त्या गोलंदाजावरती पाहायला भेटला असता. ओमकार रिव्हर्सशिपचा फटका केलाय. आधा केलाय तिथून फिदा करा संघासाठी 10 धावा कबूल केल्या गेल्या आहेत. ओमकार इज ऑन फायर. 6 धाव्यांचा सिग्नल येतोय पंचांकडून. टीमची टोटल स्कोर कार्डवरती दान पोहोचली आहे 17 वरती. 17च्या विरोधात खतरा. पुढे एकदा क्लास अमेझिंग ब्युटिफुल मध्ये उडवलाय चेंडूला. बनबाऊन चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतील तिथून तो जो ओमकार पुन्हा एकदा यावेळी सनसवेल क्रिकेटचा खेळ दाखवला. कोणत्याही प्रकारचा रिस्की शॉटने बचावपूर्वक खेळी केल्यानंतर एक धाव गणली जाईल. 1च्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. पुढे तयार गोलंदाजी मार्कवरून गावखडीचा सितारा काय करेल. ऐबदला रोखून ठेवेल का. हाकून टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू चाललाय गली रिझर्व मधून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बचाव करेल धावेंचा. एक धाव काय रोखू शकत नाहीये. आणि त्यानंतर 1च्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 24 वरती दान पोहोचली आहे. 24 धावा खर्च केल्या गेल्यात आतापर्यंत या पॉवर प्लेच्या शतकामागे. Yeah. 24 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज असेल. 24 चेंडू विजयासाठी 11 धावा. गोलंदाज कोण आणला जाईल, कोण धावा रोखून ठेवेल, पारड जड असेल फ्रेंड्स तेलीवाडी संघाचं. पण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. अनेक वेळा पाहायला भेटलाय. अनिश्चितीचा खेळ क्रिकेटमध्ये अडर्म क्रिकेटमधील इतिहास सांगतो. हल्लीच झालेल्या सोमेश्वर प्रीमियरमध्ये एका नामवंत गोलंदाजाने सलग 9 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपाचे फेकले होते. अनेक असे इतिहास पाहायला भेटले या क्रिकेटवरती. हा ओरम क्रिकेटचा हंगामा आहे. या ओरम क्रिकेटमध्ये आपण पाहतोय पावस प्रीमियर लीग गतवर्षी चालणारी लीग स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. परवा हे 10वं आणि या 10व्या पर्वातील आजच्या स्पर्धेचा टोटल 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाजी करतोय फ्रेंड्स तेलीवाडी पावस संघ. हा फलंदाजी करताना पाहायला भेटला. जॉलीबाई क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडूला फुलटास होता. आमंत्रण दिलं गेलं होतं. आमंत्रण काय ऐमत स्वीकारत नाहीये आणि तिथून फक्त 1 धाव खर्च केली जाईल. धावसंख्या 29 वरती. विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज असेल. परंतु केस वरती ओमकार असेल. ओमकारने 6 चेंडू फेस केलेत. 16 धावसंख्येवरती खेळतोय. 16च्या विरोधात मोठ्या धावा गोळा करण्यासाठी केलेला फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मधून धावला. फक्त एकच धाव रोखून ठेवतोय. गप्पर कासू सांगतोय इथून अजून मी हा मॅच हरलो नाही आणि माझ्या संघाला ती तशाच प्रकारे हरू देणार नाहीये. सिद्ध करतोय. आयुष्यात स्वतःला जर सिद्ध केलं संशय बघणाऱ्या नजरा आदर झुकतात.
आता झुकावं लागेल कारण समोर फलंदाज असेल अहमद नाकवा. या चेंडूवरती बैठक मारली आहे आणि या चेंडूवरती कबूल केला गेलाय 6 धावा. पुढे एकदा मोठा फटका 4 धावेचा येताना पाहायला भेटलाय आणि त्यानंतर फ्रेंड्स तेवाडी संघ हा स्पर्धेमध्ये विजय साजरा करताना पाहायला भेटते. 3 मॅची खेळल्या त्यामध्ये 2 विजय फ्रेंड्स तेलीवाडी संघाने पाहायला भेटलाय.